भूमि अधिग्रहण और प्रस्तावित हवाई अड्डा परियोजना के विरोध में गढ़चिरौली जिले में किसानों का विशाल आंदोलन लगातार जारी है। जिला कलेक्टर कार्यालय परिसर में हजारों किसान अपने परिवारों के साथ धरने पर बैठे हुए हैं। आंदोलन के दौरान सामने आया एक भावुक दृश्य पूरे जिले में चर्चा का विषय बन गया है, जहां देश का अन्नदाता अपने अधिकारों की लड़ाई लड़ते हुए सड़क पर बैठकर भोजन करने को मजबूर दिखाई दिया। गुरुवार को भी आंदोलन पूरे जोश के साथ जारी रहा। जिले के विभिन्न क्षेत्रों से आए करीब 5,000 किसान और उनके परिवार इस आंदोलन में शामिल हुए। किसानों का कहना है कि वे अपनी मांगों को लेकर सरकार से न्याय की अपेक्षा कर रहे हैं और जब तक उनकी समस्याओं का समाधान नहीं होता, तब तक आंदोलन जारी रहेगा। दिन भर चले आंदोलन के बाद शाम को जिला कलेक्टर कार्यालय और जिला पुलिस मुख्यालय के सामने मुख्य सड़कों पर हजारों किसान पंक्तियों में बैठकर भोजन करते नजर आए। यह दृश्य लोगों को भावुक कर गया। जिन किसानों के श्रम से देश का पेट भरता है, वही किसान आज अपने अधिकारों और भविष्य की सुरक्षा के लिए सड़क पर संघर्ष कर रहे हैं। आंदोलन के पहले दिन आयोजकों द्वारा सामूहिक भोजन की व्यवस्था की गई थी, जिसका बड़ी संख्या में किसानों ने लाभ उठाया। हालांकि आंदोलन लंबा खींचने की संभावना को देखते हुए किसानों ने अब स्वयं भोजन व्यवस्था संभालने का निर्णय लिया है। शुक्रवार से किसान अपने घरों से राशन और आवश्यक सामग्री लेकर आएंगे तथा आंदोलन स्थल पर ही भोजन तैयार करेंगे। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये शेतकऱ्यांचा हा एक ठिय्या आंदोलन चालू आहे। इथं सर्व शेतकऱ्यांची जेवणाची पण व्यवस्था तुम्ही केलेली आहे। सरकारला एक विनंती म्हणून काय बोलणार तुम्ही? गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या नावाखाली या राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी हे कारखानदार आणि MIDC मार्फत जमा करण्याचं काम केलेलं आहे। शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन, टक्कल आंदोलन, धरणे आणि होळी दहन सुद्धा करून कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे शेवटी पर्यायाने शेतकऱ्यांना आपल्या जमिनी वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने 10 ते 15 हजाराच्या संख्येने ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी अशी वज्रमूठ बांधली की जोपर्यंत आमच्या जमिनी परत करण्याचा आदेश देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं दिवसभर आंदोलन चाललं आणि आता संध्याकाळी जेवणाच्या पंक्ती आहे। जेवण झाल्याच्या नंतर परत ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री पालकमंत्री या जमिनी परत करणार नाही किंवा जमिनीचे अधिग्रहण रद्द करणार नाही, मग विमानतळ असो, JSW असो की इतर ज्या ज्या ठिकाणी जमिनी घेण्याचा सपाटा चालू आहे तो रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी जमिनी नाही राहिल्या तर घरी जाऊन तरी करणार काय? त्यापेक्षा जमिनीत गावात रिकामे मारण्यापेक्षा इथं आपण आंदोलन करू, मरू या करू किंवा मरू या निर्धाराने या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि जोपर्यंत आदेश येणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी शेतकऱ्याची ठाम भूमिका आहे। आणि या सर्वांना जेवणाची व्यवस्था आणि नियोजन या आंदोलनाचे नेतृत्व महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी सुनिश्चित केलेलं आहे आणि जोपर्यंत आमचं मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं शेतकऱ्यांचं आणि सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। नाही, कोणी सरकारी प्रतिनिधी भेटायला आलेलं नाही। वास्तविकता या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुट्ट्यावर होते आणि ते 4 तारखेला येणार म्हणून आम्ही 4 तारीख निवडली, पण त्यांनी आता म्हणतात की 8 तारखेला म्हणजे सरकार पळ काढण्याचं धोरण स्वीकारतायत। या जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री असून ते सुद्धा 6-6 महिने, 1-1 वर्ष या जिल्ह्यात येत नाही। त्यामुळे फक्त हा एक जिल्हा कारखानदाराला विकण्याचं काम हे सरकार करत आहे आणि जिल्हाधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर किंवा सुट्टीवर पाठवण्याचं काम हा सरकार करत अशी शंका शेतकऱ्यांना येत आहे। त्यामुळे जोपर्यंत जिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन घोषणा करणार नहीं कि जमीन अधिग्रहणता रद्द करण्यात येते तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। इस आंदोलन को समाज के विभिन्न वर्गों का समर्थन भी मिलने लगा है। गढ़चिरौली जिला वकील संघ के प्रतिनिधियों ने आंदोलन स्थल पर पहुंचकर किसानों को अपना समर्थन दिया और उन्हें निःशुल्क कानूनी सहायता उपलब्ध कराने का आश्वासन दिया। वहीं डॉक्टरों और स्वास्थ्य क्षेत्र से जुड़े संगठनों ने भी किसानों के समर्थन में आगे आते हुए आंदोलनकारियों के स्वास्थ्य की देखभाल की जिम्मेदारी लेने की बात कही। किसी भी किसान की तबीयत खराब होने पर तत्काल चिकित्सा सहायता उपलब्ध कराने की व्यवस्था की गई है। हजारों किसानों की मौजूदगी, सड़क पर लगी भोजन की पंगतें और परिवार के साथ न्याय की लड़ाई लड़ते अन्नदाताओं का यह संघर्ष अब पूरे जिले में चर्चा का विषय बना हुआ है। किसानों का कहना है कि जब तक सरकार उनकी मांगों पर ठोस और सकारात्मक निर्णय नहीं लेती, तब तक आंदोलन जारी रहेगा। अब सभी की निगाहें सरकार के अगले कदम पर टिकी हुई है। यह आंदोलन केवल भूमि अधिग्रहण का मुद्दा नहीं रह गया है, बल्कि किसानों के सम्मान, अधिकार और न्याय की लड़ाई का प्रतीक बनता जा रहा है। सड़क पर बैठकर भोजन करते अन्नदाताओं की तस्वीर कई गंभीर सवाल खड़े कर रही है। सरकार इस आंदोलन पर क्या रुख अपनाती है, इस पर पूरे जिले की नजर बनी हुई है। भाऊ, आज शेतकऱ्यांचा हा ठिय्या आंदोलन आहे। आज सायंकाळ झालेली आहे। लोकांच्या आपण जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे। आता ही परिस्थिती सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकते का? बिल्कुल सरकारला निर्णय घ्यावाच लागेल। आम्ही जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही। जवळपास पाणी येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, आम्ही इथंच थांबणार। आम्ही स्वतःचं जेवण आजच्या दिवस आम्ही सामूहिक जेवण करत आहोत, पण उद्यापासून आम्ही वैयक्तिक शिधा पाणी सर्व घेऊन आलेलो आहोत। आम्ही स्वतःचं जेवण करून इथं स्वतः राहणार आहोत। दिवस असो रात्र असो
आम्ही हा ठिय्या आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत. आमची शेती आम्हाला पाहिजे. एवढे मुलं बाळं पकडून सनी आम्ही आलो तरी त्यांना जीव आमची जाणत नाही आहे. तरी आम्ही इथं जेवढ्या दिवस आम्हाला न्याय मिळत नाही तेवढ्या दिवस आम्ही इथं राहणार आहोत. मुलं घेऊन आम्ही आमची शेती वाचली पाहिजे बा. आमच्या त्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे. म्हणूनच एवढे रात्र जागून दिवस काढून पोरं घेऊन आलो. आम्हाला द्या बापा. त्याचा अधिकार कोणता आहे? आमच्या शेती आजच्या बापा कासूची काढा कासूची शेती तर ते कंपन्या टाकायला त्या एवढ्या गावामध्ये हिरापूर गाव राखी गुरवडा शेती हिवा थड बनवासाठी त्याला लाज वाटायला पाहिजे. इरिगेशनचा तलाव आहे अशी जमीन अशी हातावात मारली तर आम्ही कोट काय आमची शेतीच नाही राहिली तर आम्ही जपून तरी कशानं? आमचे हे मुलं बाळं तरी राहते कशानं? आमच्या मुलं बाळांचं तरी भविष्य ते सोचतात का? कंपनी काढून नवऱ्याला एकट्याला जर पगार देईल तर एवढे 7-8 लोकांचा कुटुंब आहे. एकटा नवरा पोसू शकत 7-8 लोक. पैसा देऊ शकत नाही. 12,000 रुपयानं काय होते व? सासू सासरे का आता मजुरी करण्यालायकचे आहेत का? आमचे सासू सासरे मजुरी करण्यालायक नाही आहेत. आम्ही आम्हाला नवरा बायकोला ठेवतील. मुलं बाळं सासू सासरे आमचे कुठं जाणार आहेत? त्यांना कोण पोसणार आहेत? 12,000 मध्ये का होणार आहे? 12,000 द्याल.